सर्वांना सादर दंडवत प्रणाम। यानंतर हे जे स्थान आहे हे सत्यादेवीचा गोंदू पडताळणी स्थान, म्हणजे यानंतर जे आपण स्थान करायला जाणार या ठिकाणी सत्यादेवीचा गोंदू म्हणजे सत्या नावाची बाई होती, तिचा गोंदू त्याच्या पायात खडा रुतला आणि मग तो पडला। त्याला भेटण्यासाठी स्वामी या ठिकाणी आले आणि मग स्वामींनी भट्टोबासांना सारंग पंडितांनी स्तुती केली की देवा जसं भीष्मदेव युद्धप्रसंगी पडले म्हणजे बाणावर झोपले, शरपंजरी पडले, त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज त्यांच्या भेटीला आले, तसंच आता काहीसं आहे। आणि या ठिकाणी स्वामींनी एक महत्त्वाचं सूत्र सांगितलेलं आहे। हे स्थान म्हणजे आपण ज्या रस्त्याने येतो त्या रस्त्याच्या कॉर्नरला असणारं स्थान आहे। तिथे स्वामींनी महत्त्वपूर्ण सूत्र असं सांगितलं की परमेश्वराने जे करू नका सांगितलं ते जर आपण केलं, स्वामींनी जे करू नका सांगितलं ते जर आपण केलं तर नक्कीच त्याचं प्रायश्चित, त्याचा काय म्हणतात, त्याचं दुःख भोगावं लागतं। त्या निमित्ताने दुःख शिक्षा भोगावी लागते, हवं तर असं म्हणू शकतो। कारण की स्वामींना कुठेतरी त्या गोष्टींचं सर्व ज्ञान असल्याकारणाने, माहिती असल्याकारणाने स्वामी सांगतात की बाबांनो, आम्ही जे नको करायला सांगितले ते काय तुम्ही करू नका। आणि ते जर ऐकलं नाही की मग अशी शिक्षा भोगावी लागते। म्हणजे हे समोर जे एक नंबरचं स्थान आहे या ठिकाणी स्वामींनी सांगितलं होतं की सत्यादेवीचा गोंदू म्हणजे आपण लक्ष्मी यासोबत कोणी शर्यत जिंकू शकणार नाही। तर त्यावेळेस धन्यवाद त्यावेळेस ते गोंदू म्हटले की नाही देवा मी जिंकू शकतो ना, मी का जिंकू शकत नाही। सो म्हणतात नाही तू जिंकू शकणार, तू हारशील। त्यांनी नाही मी जिंकेल असं म्हटलं आणि मग त्यामुळे हे शर्यत परत येत असताना ते पडले। म्हणून देवाने जे करायला नको सांगितलं ते नाही करायला पाहिजे। हे सर्व स्थान आहेत या ठिकाणी। तर जिथून शर्यत लावलेली होती ते हे पहिलं मंदिर रामनाथाच्या सोंडीवरील, उत्तर सोंडीवरील असं स्थान आहे, तिथून स्वामींनी पेन लावली होती। आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर म्हणजे रामनाथाच्या चौकातील असं स्थान आहे। हे चौकातील असं स्थान आहे। हे जे मंदिर आहे हे भट्टोबासांना नाथोबासांना स्वामी स्थिती झाली आणि त्या स्थितीच्या भरामध्ये दोघंही शिरमेळणी म्हणजे डोक्याने एकमेकाच्या डोक्याला डोकं लावायचं आणि डोक्याने एकमेकाला मागे लोटायचं, पण हात न लावता। टक्कर ज्याला म्हणतो, टक्कर म्हणजे जोरात मारणे नाही तर डोक्याने एकमेकाला फक्त लोटणे। ते लोटत असताना इजा होणार नाही याचीही स्वामी कुठेतरी काळजी घेतात आणि सांगतात की बाबांनो तुम्ही लोटा फक्त। आणि त्यात मग एकमेकाला खेळत असताना त्यांना आनंद व्हायचा आणि मग दोघंही हरणत असं हे मंदिर। या ठिकाणी हे 3 मंदिर आहे। आता मी चाललेले अग्निशिखा तथा महाकेनेर प्रस्थानाकडे। हे अग्निष्टिका भोजन स्थान आहे। या ठिकाणी स्वामींनी भोजन केलं
दुसरा जो दगड आहे तो पाणी खूप जास्त पाऊस आल्यावर म्हणून तो वंदन करण्यासाठी आहे. महिमभट्टांना महावाक्य संसरण आदी महत्त्वपूर्ण प्रकरणे स्वामींनी या ठिकाणी निरूपण केली. धन्यवाद. महावाक्य निरूपण महिमभट्टाला केलं ते स्थान आहे. हे पिंडापाशी असं इथे रामचंद्रांनी दशरथाची पिंड पाडली जागा असा रेफरन्स येत असतो. हे स्थान आहे. हो, हे आहे खळाळ किंवा जलघोष निवारण स्थान. म्हणजे स्वामी निरूपण करत होते. निरूपणाच्या ओघामध्ये पाणी पडत असल्या कारणाने काहीच आवाज येत नव्हता. मग स्वामींना भक्तजन म्हणतात, देवा आपलं निरूपण सुरू आहे मात्र आवाज काहीच येत नाही, पाण्याचा आवाज खूप येतो. मग स्वामींनी तिथं अवसांना फुटा टाकायला लावला. त्यांनी तो फुटा टाकला, आवाज बंद झाला, निरूपण संपलं, फुटा काढून घेतला, आवाज पुन्हा सुरू झाला. भक्तजन विचारतात, देवा असं कसं झालं? त्यावेळी स्वामी सांगतात, हे औसाचं सामर्थ्य आहे. विनोदामध्ये सांगतात, औसा म्हणते, कसलं देवा माझं सामर्थ्य? हे तुमचंच सामर्थ्य आहे. स्पीड जरा. आता मी ज्या स्थानाला चाललेलो आहे ते आहे समोर दिसणारं 20वा स्थान. आणि 20वा स्थानापासून आपल्याला डायरेक्ट राजमठात जाणार आहे मी. तर हे 20वा स्थान जे आहे ते भट्टोबासांच्या पाठीवरती स्वामी आरोहण होऊन म्हणजे बसून डोमेग्रामला जात असत किंवा कधी कधी डोमेग्रामहून चिन्हस्थळीला येत असत. नेहमी नाही, रोज नाही, पण एखाद्या वेळेची लिहा तर स्वामी भट्टोबासांना थकवा यायचा, दम लागायचा. आणि मग स्वामींना ते स्वामी इथे उतरत, इथं असं नसतं होत, ते 20वा घ्यायचे, जरा दम घ्यायचे आणि मग पुढे कंटिन्यू करायचे. म्हणून याला म्हणतात 20वा स्थान. मी बऱ्याच वेळा सांगत असतो, प्रार्थना करू शकतो आपण देवाला की देवा संसार चक्रामध्ये मी खूप थकलो आहे, भागलो आहे, दमलो आहे, मलाही याच्यातून आता 20वा द्या, आपलं सन्निधान द्या, आपलं ज्ञान द्या, प्रेम द्या. कृपाळू शेवटी तुम्हीच आहात. मी तर इतका वाईट आहे की जर तुम्ही कृपा केली नाही तर उद्धार कधीच होणार नाही. कारण की क्षणामध्ये हजारो पाप जडतो आणि आयुष्यामध्ये अगदी थोडंसं गोमटं पुण्य जोडत असतं. ही जी रांगोळी काढलेली आहे स्थानांपाशी, ही आम्ही सर्वांनी देवाला आंबे अर्पण केले. मग तो अवसर केला, त्या अवसरानिमित्त ही रांगोळी काढली होती. तर हे आहे 20वा स्थान. हे जे स्थान आहे बऱ्याच वेळा कमी वेळा करायला मिळतं. कारण की जर नदीला पाणी असेल तर नदीच्या पाण्यामध्ये पाणी इथं यायचं म्हटलं की जर आजूबाजूला पाणी राहतं, यायला अवघड जातं. जसे सुरुवातीची आपली पाषाण फोडणी, त्यानंतर भांडेभेदन, जळसेनी, हे जे स्थान आहे हे स्थानं बऱ्याच वेळा पाण्यात राहतात. आता यावर्षी ठाऊक नाही किती पाऊस येतो, पाण्यात जातात की पाऊस कमी पडल्याने पाणी कमी राहतं, किंवा आसन छिन्नस्थळीच्या समोर जे महालक्ष्मी स्थान आहे त्या स्थानापाशी पाणी राहतं आणि ते स्थान उघडं पडलं म्हणजे सगळी स्थानं आपल्या वंदनासाठी मिळतात. जर ते स्थान पाण्यात असेल
म्हणजे सर्वात अगोदर पाण्यात तेच जातं आणि सर्वात शेवटी पाण्यातून तेच निघतं. अर्थस्वराने हाक मारितो, अर्थस्वराने हाक मारितो, घेई धावनंता, कुठे शोधू तुला भगवंता, हो कुठे शोधू तुला भगवंता. गोदावरीच्या उभय तटाकी, गोदावरीच्या उभय तटाकी, क्रीडलासी तू हे जग जेठी, क्रीडलासी तू हे जग जेठी. जागोजागी स्मृती उमटती, जागोजागी स्मृती उमटती, हे जगदीश अनंता, कुठे शोधू तुला भगवंता, हो कुठे शोधू तुला भगवंता. अर्थस्वराने हाक मारितो, अर्थस्वराने हाक मारितो, घेई धावनंता, कुठे शोधू तुला भगवंता, हो कुठे शोधू तुला भगवंता. पावन झाला इथला कणकण, पावन झाला इथला कणकण, आठविता ते व्याकुळते मन, आठविता ते व्याकुळते मन. अश्रुजळानी भिजती लोचन, अश्रुजळानी भिजती लोचन, लीळा त्या आठविता, कुठे शोधू तुला भगवंता, हो कुठे शोधू तुला भगवंता. अर्थस्वराने हाक मारितो, अर्थस्वराने हाक मारितो, घेई धावनंता, कुठे शोधू तुला भगवंता, हो कुठे शोधू तुला भगवंता. वेणुधराची वेडी आशा, वेणुधराची वेडी आशा, कुठे भेटसी हे जगदीशा, कधी भेटसी हे जगदीशा. अनंत सृष्टी गेल्या ईशा, अनंत सृष्टी गेल्या ईशा, वाट तुझी पाहता, कुठे शोधू तुला भगवंता, हो कुठे शोधू तुला भगवंता. अर्थस्वराने हाक मारितो, अर्थस्वराने हाक मारितो, घेई धाव अनंता, कुठे शोधू तुला भगवंता, हो कुठे शोधू तुला भगवंता. हे जे समोर स्थानं दिसत आहेत हे दोन, त्यातल्या डाव्या हाताचा आहे देगाव भोजनता, उजव्या हाताचा आहे
ढगावरील संस्थान. इकडे समोर जे हे एक दिसतंय हे आहे साधा जलक्रीडा. आपण राजमठ करणार, डोंबाईच्या तिथलं करणार, साधा अनुवर्जित जाणी करणार, डोमेग्राम भोजन तर करणार, मग या स्थानांना येणार आहे. मागा मी सांगत होतो महानुभाव पंथामध्ये डोमेग्रामला विशेष महत्त्व असण्याचं कारण की आपले जर सकाळ दुपार संध्याकाळचे जे पूजा अवसर आहेत ते डोमेग्रामचेच वर्णित केलेले आहे. कवनी ठाई काय विशेष, कवनी ठाई काय विशेष असं जे सांगितलेले आहे ते डोमेग्रामच्या संदर्भात सांगितलेले आहे. आता जवळच आलेलं राजमठाच्या आपण 1, 2 ते 3 मिनिटात राजमठात पोहोचू आपण. मी सर्वांना आवाहन करेल की बाबांनो, डोमेग्रामला आलेत तर फक्त चिन्हस्थळी राजमठ करून जाऊ नका. सर्व तीर्थस्थानांना वंदन करा. हां, एखाद्या वेळेला वेळेचा अभाव आहे, पोहोचणं गरजेचं त्यावेळेस ठीक आहे, पण प्रत्येक वेळा तसंच कुठेतरी अभ्यारणाचा दोष लागतो. ईश्वर नाराज होतात, खंती येते परमेश्वराला. म्हणून प्रत्येकच वेळा शॉर्टकट नॉट अलाउड. त्याचा दोष सुटणार नाही. म्हणून आल्यानंतर डोमेग्रामला सर्व स्थानं करा. हां, अर्थात आता तुम्ही आले त्यावेळेस पाणी असेल नदीला आणि स्थानं पाण्यात असतील तो मुद्दा वेगळा. पण जर तुम्ही एप्रिल मेमध्ये आला तर जवळ 100% एखाद्या वेळेस पाण्यातून 2-5 स्थानं येत नाही, बाकी सगळी स्थानं पाण्याच्या बाहेर आलेली असतात. तर हे पुण्यपावन असणारे तीर्थक्षेत्र, इथल्याच वैशिष्ट्य. कवनी ठाई काही विशेष, कवनी ठाई काही विशेष, ती अवघे विशेष डोमेग्रामी असते. म्हणून वायदेव नित्यज्ञ डोमेग्रामी बोलते, ते या ठिकाणी बोलतात. मी पहिला दर्शन घडवतो, नंतर वेडावस्त्र वंदन करतो. तर हा आहे परमपवित्र असणारा डोमेग्राम येथील राजमठातील ओटा. हे पहिल्या नंबरचं स्थान जे आहे ते स्तंभत राहटणे. दुसरं भोजन स्थान. हा राजमठातील ओटा. विडा घ्यायचा. इथं जवळजवळ 50 लीळा म्हणजे मायमभट्टांची भेट इथेच झालेली आहे. 50 लीळा महत्त्वपूर्ण लीळा इथेच घडलेल्या. स्वामी रोज इथेच शयन करत असत. इथं सकाळचा पूजा अवसर व्हायचा, दुपारचे वामकोक्षी पण याच ठिकाणी व्हायची. ते हे स्थान आहे. मी आत्ता जसं म्हटलं की महत्त्वपूर्ण अशा 50 लीळा या ठिकाणी आहे. हे पुण्यपावन असणारं ठिकाण. हे परिवा तीर्थस्थान म्हणजे नाथोबासांनी झोळी झटकली, त्यातल्या अन्नाचे कण मोरीत पडले परिवात. त्याच्यामुळे स्वामी रागवले. जे देणारे तुमचे काय ते वैरी आहे का असं स्वामी रागवले त्यांच्यावरती. या विशेषाला पाटील बाबा असं म्हणतात. हा जो मोठा विशेष आहे तो सिंहनारायणाच्या मठातील म्हणजे शून्यस्थळीकडे असणारे आहे. हा दुसरा जो आहे तो आसन छिन्नस्थळीचा आहे. हा श्री दत्तात्रेय महाराजांचा खालचा जो आहे तो उंच मठातील आहे.
मेरा विशेष पाटील बाबा म्हणतात. तुम्हालाही माहिती आहे का पाटील बाबा का म्हणतात ते मला नक्की सांगा. हे आसनस्थान म्हणजे भट्ट नासोबास जेव्हा श्राद्ध जेवून आले आणि त्यांना शिक्षा म्हणून उड्या मारायला लावल्या, दंडोत घालायला लावले, तेव्हा स्वामी इथं आसनस्थ होते. हे पूर्व सोंडी स्थान म्हणजे उंच मठाची जी पूर्व बाजू सोंडी होती ते स्थान. हे उत्तर पश्चिम सोंडी स्थान. हा आहे उंच मठ. त्या उंच मठाच्या बाजूला असणारे पश्चिम सोंडी स्थान. हे वेढे स्थान. या ठिकाणी स्वामी वेढे करत असत. हे राजमठाची पश्चिम सोंडी स्थान हे जे आहे ते. हे दुपारचा पूजावसर स्वामींचा या ठिकाणी व्हायचा. हा उंबरवट दंडवत. हा उंबरवट स्थान. इथे भट्टोबास माथा टेकून म्हणजे डोकं टेकून मान टेकून झोपत असत उशी म्हणून, आणि स्वामी त्यांच्या वक्षस्थळावरती श्रीचरण देत असतात. ते स्थान मालगंठीचा अवसर तो या ठिकाणी स्वामींनी दाखवलेला आहे सर्व भक्तजनांना. गदोनायकाच्या जाळ्याने वस्त्र ओळगलं तेव्हा. हा राजमठाचा पूर्व सोंडी हे स्थान आहे आणि ही मर्दना मादनी स्थान आहे. अशी ही संपूर्ण स्थाने. हा जो समोर दिसतो तो उंच मठ आहे. उंच मठामध्ये नमस्कारी जागा असल्याने एकदा इथं वर्षातून एकदाच जावा असं म्हणतात. काही जण मी जिथं आहे आत्ता रायांगण ज्याला म्हणतात ते इथेही येत नसतात. ही पूर्ण चौकट लोपेस्थान असं म्हणतात. दुपारचा पूजावसर झाल्यानंतर भोजन झाल्यानंतर भक्तजन जेव्हा भोजनासाठी येत असतात, स्वामी जेव्हा वामकुक्षी करत असत, वामकुक्षी झाल्यानंतर भक्तजन काय गप्पा मारतायत हे या ठिकाणी बसून या ठिकाणी या चौकटीपाशी लपून स्वामी ऐकत असत. आणि मग ते जर अन्यवार्ता करत असतील तर स्वामी सरळ निघून जायचे राजमठात. आणि जर ते धर्माच्या चर्चा करत असतील तर कोण काय सांगतं ते आवर्जून पाहिजे. समोर जे हे उंच मठ आहे, दोन्ही खांब नमस्कारी मधली जागा, आणि इथेच उजव्या हाताला दादरा म्हणून स्थान आहे. आता मी जाणार नसल्यामुळे ते दाखवू शकणार नाही. हे संपूर्ण चौकट नमस्कारी आहे. तर असं हे रायांगण असणारं रायांगण. हे तिमणे हे समोरचे स्थान आहे. ते तिमणे म्हणजे स्वामी जेव्हा एक दिवस छिन्नस्त्र करून येत होते, पाऊस पडत होता. पाऊस पडत असताना या ठिकाणी स्वामींनी या ठिकाणी स्वामींनी कपडे बदलले म्हणून याला तिमणे असं स्थान म्हणतात. हा प्रसन्न मठ. प्रसन्न मढी देव प्रसन्न झाला. प्रसन्न मढी स्वामी जेव्हा नाराज झाले होते आणि भट्ट इथे येऊन झोपले होते त्यावेळेस भट्टोबासांनी प्रसन्न दुटी दाखवली आणि मग तो प्रसन्न मठ. ही तांबूळ खिडकी. स्वामी तांबूळ खाल्ल्यानंतर या ठिकाणी टाकत असतात, ती तांबूळ खिडकी. या ठिकाणी रेई नायका प्रकाश दर्शन उंच मठावर जाऊन ते त्यांच्या घरी असताना त्यांना प्रकाश दर्शन झालं. हे ते प्रसन्न मठ. हे लघु परिश्रय स्थान. त्याच्या उजव्या हाताला इकडे पायऱ्या उतरून खाली गेलं की हे आहे दीर्घ परिश्रय स्थान. हे दुसरं दीर्घ परिश्रय स्थान. इकडनं आपण राजमठाकडे म्हणजे राजमठाच्या पाठीमागे जातो. हा प्रसन्न मठ. आत्ता जो आपण बघतोय हा प्रसन्न मठ आहे. प्रसन्न मढी देव प्रसन्न झाले म्हणून प्रसन्न मढानावा. हे महाद्वार स्थान. हे दिशा अवलोकने स्थान. भिंतीतलं जे आहे ते दिशा अवलोकने, त्याच्या समोरचं महाद्वार स्थान. आणि हे जे आहे ते हे स्थान म्हणजे नाथोबाकरवी सुयर करवणे अशा रीतीने हे संपूर्ण तिन्ही मढ्या आणि त्यातले जवळ
हे स्थानं, हे 28 स्थाने. आता मी इथून रे नायकाच्या आवारामध्ये जाणार आहे. तिथे स्वामींना बघणार आहे, स्वामींना बघण्याचा प्रयत्न करणार आहे. इथून मंदिराच्या बाहेरून निघालं की रे नायकाचा जो आवार आहे तो इथे डाव्या हाताला आहे. हा रे नायकाचा आवार आहे. इथली चावी सापडणं, किल्ली सापडणं म्हणून त्याला कुलूप आहे. त्यामुळे आता देवाला बाहेरूनच नमस्कार करावा लागणार आहे. मी तुम्हाला खिडकीतून देवाचं दर्शन करवतो. देवा दयावाना माफ करू, कुठेतरी भक्तीत कमी पडलो. या ठिकाणी 3 स्थानं आहेत. पहिल्या नंबरला जे स्थान दिसतं आहे, हे जे पहिल्या नंबरला स्थान दिसतं आहे ते आहे नाथोबा तूप वाढणे, म्हणजे तुपाची वाढ बघत बसले. दुसऱ्या नंबरला जे हे स्थान जे आहे हे नाथोबा तूप वाढणे, तुपाची वाढ बघायला लागली म्हणून स्वामी निरूपण केलं. हे दुसऱ्या नंबरचं जे अलीकडे दिसतं आहे ते आहे मादनी स्थान, विसरलो वाटतं मी. आणि ती मूर्ती ठेवलेली जे दिसतं आहे, मूर्ती ठेवलेलं स्थान म्हणजे स्वामींनी सांगितले की तुम्हाला भोजन करत असताना, उठताना, बसताना परमेश्वराची आठवण झाली पाहिजे, ते स्थान आहे. अशी या ठिकाणी 3 स्थानं आहेत. बऱ्याच वेळा राजमठ, प्रसन्नमठ करून ही लोक निघून जातात. इथे मात्र यायला हवं, करूनही निघून जातात. इथे मात्र जवळच आहे, त्यामुळे नक्की यायला हवं. तर आपल्याला चावी किल्ली न भेटल्या कारणाने आज दर्शन झालं नाही. माझ्या आल्यापासूनच्या आत्ताचा पहिला दिवस आहे ज्या दिवशी मला या स्थानांचं दर्शन नाही झालं. पण ते दर्शन संध्याकाळी घेऊन कवर करण्याचा प्रयत्न करेल. एका दिवसात सगळे स्थानं. आपल्याकडून असं नाही, दंड आपल्याकडून असंही होतं की आता नाही झालं तर मी करून मला करायचं होतं पण नाही झालं. हे एंट्री गेट राजमठाचं. मगाची 3 स्थानं दाखवली होती. महाद्वार, दिशा अवलोकने, ते इथून होते. हे राजमठ मग सांगितलं तसं महत्त्वपूर्ण ते तीर्थस्थान. राजमठ, प्रसन्नमठ आणि उंचमठ असे 3 मठ आहे. अथर्वती हे संपूर्ण परिसर, हा रायंगण परिसर संपूर्ण तुमच्या लक्षात नाही राहिले नेमकं कोणतं कुठलं स्थान आहे, किती स्थान आहे डोमेग्रमला. तुम्ही हा व्हिडिओ पाहून थोडक्यात सर्व लीळा स्थानं माहिती होती. हा संपूर्ण परिसर राजमठाचा. आणि हा आमचा भैया पुजारी जो सध्या घातलंय तसं राजा दाखवतो. सेवा करत असतो सदैव देवाची. माझा विशेष प्रेम आहे त्याचा. आवर्जून फोन करतो. मग आलतो हे रे नायकाचा आवार मंदिराच्या बाजून आलतो. आता हे बाहेरच्या बाजून आलं. चावी सापडली. आता स्थानवंदन करून घेऊ. रे नायकाचा आवार. मग जसं सांगितलं तसं हे तूप वाढणे स्थान.
नाथोबा तुपवाडणे स्थान ते हे. मग मधलं जे सांगितलं होतं मादनी स्थान, रेनायकाच्या आवारात या ठिकाणी स्वामींना मादनी व्हायचे ते हे स्थान. आणि रेनायकाच्या आवारातील नाथोबा निरूपण करणे स्थान हे स्थान आहे. अशी या ठिकाणची 3 स्थानं आहेत. राजमठाच्या बाहेर निघालं, हा राजमठ, याच्या बाहेर निघालं का इकडे डाव्या हाताला इतर तीर्थस्थान आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. छान करतात व्हिडिओ वगैरे, छान करतात. तुला कसं व्हिडिओ सुंदर सांगतात. हे सर्व भक्तजन भेटलेले आहेत. कुठले तुम्ही? नागपूरचे. हे सर्वजण भेटलेत आज देवाच्या पवित्र स्थानाच्या ठिकाणी भेटले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर हे भक्त देवाची माझ्या भेटत राहतात. यूट्यूबला मी जे नेहमी सांगत असतो की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे ज्याला शेअर करा म्हणतात. त्याचं कारण हे की परमेश्वराचं हे ज्ञान परमेश्वराच्या भक्तांपर्यंत पोहोचलं पाहिजे. परमेश्वराचे तीर्थस्थानं परमेश्वराच्या भक्तांपर्यंत पोहोचले पाहिजे. जसं मला काल एक जण भेटले होते, ते म्हणजे तुम्ही ढोऱ्या डोंगरातला व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर ढोऱ्या डोंगराला आम्ही 8 दिवस जाऊन एकांत निवांत अनुभवला, स्मरण केला. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हल्ली बैलगाडी बघायला मिळणं हे झालेलं आहे ट्रॅक्टरच्या जमान्यात. हे जे समोर स्थान दिसतं आहे हे वाला, हे आहे साधा अनुवर्जित स्थान. रात्रीच्या वेळेला साधांचा या डोंबाईच्या देवळात मुक्काम होता. इथे स्वामी तिला सोडवण्या भीती वाटते. गर्दी होती, झाडं झुडपं, थोडं अडचणीचा परिसर होता, मग त्यांना भीती वाटायची. म्हणून स्वामी इथे त्यांना सोडण्यासाठी आले. ते साधा अनुवर्जित जाणे स्थान हे. या ठिकाणची लीळा दिलेली आहे. माझ्यासोबत असणारे पूजनीय श्री पंडित राजदादा खामनेकर आहेत. त्याचप्रमाणे श्री गोरख भाऊ, नाशिक जिल्ह्यातले येवला तालुक्यातले पिंपळखुटा या गावचे. हा राजमठ आणि हे डोंबाईचं देऊळ. हे डोंबाईचं देऊळ हे गाव दैवत, आणि या डोंबाई नावावरूनच या गावाचं नाव डोंबेग्राम पडलेले. तसं डोंबेग्राम 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 डोंबेग्राम, मग ते डोंबेग्रामचं डोंबेग्राम झालेलं आहे. हे गाडी जी येते तिकडून बऱ्याच वेळा आपण श्रीरामपूरहून येत असतो. हे असं स्थान आहे. या ठिकाणी स्वामी आसनस्थ होत असत. आणि सर्वज्ञांच्या वेळी इथं डोंबाईचे देव, त्या देवाचे चौकातील स्थान आहे. सर्वज्ञांनी याच ठिकाणी साधीला अस्थिपरी सांगितली, पायातील काटा काढायला लावला. शास्त्र कुणाला सांगू नये याचा निषेधही स्वामींनी याच ठिकाणी केलेला आहे. म्हणून बऱ्याच वेळा लोक म्हणतात, बाबा तुम्ही सांगत नाही, खूप मोकळं सांगत नाही. शास्त्र सांगण्याला मर्यादा असतात. संपूर्ण शास्त्र, काहींचे तर हाईट म्हणजे फोन येतात की बाबा मला फोन वाक्य सांगा, ही जरा मोठीच हाईट झाली. बेसिक जे ज्ञान असतं ते सांगायला हरकत नसते. हे 2 स्थानं करून आता मी डोंबेग्राम भोजन तिकडे चाललेले. हे समोर आता आपण चालू भोजन तास टाकायला.
हे समोर जे दिसतंय ते डोमेग्राम भोजंत आहे. स्वामी विहरणाला येत असतात. मग इथे स्वामींना दुपारचं पूजा भोजन व्हायचं. कधी कधी दुपारचा पूजा अवसर झाल्यानंतर इथे यायचे किंवा कधी दुपारचा पूजा अवसराच्या अगोदर यायचे. इथून गेल्यानंतर पूजा अवसर व्हायचा. हे डोमेग्राम भोजन तर दिसतं. चलो हे आता पुन्हा नदीतल्या स्थानांना सुरुवात झालेली. राजमठ केल्यानंतर खरं तर एका एका स्थानाचा एक एक स्वतंत्र मोठा असा व्हिडिओ होईल. कारण स्थान दर्शन प्लस लीळा तसा व्हिडिओ आपण कधी बघूयात. कधीतरी देवाच्या कृपेने योग आला तर नक्की करू. आज ओटीला जाण्याची घाई आहे, त्यामुळे जरा या पाण्यात रोज साप दिसत असतो मला. 2 फुटाचा तरी असेल. मी त्याचा एक छोटा व्हिडिओ पण काढलेला आहे त्या दिवशी. हे भोजंत स्थान इथून चाललेले समोर दिसणाऱ्या कळस असणाऱ्या साधा जलकडा या तीर्थस्थानाला छान लिहिलं आहे. स्वामी साधीशी कसे खेळतात त्या संदर्भात लिहिलं आहे. चक्रधरा स्वामी रथ. हे साधा जलक्रीडा तीर्थस्थान साधांनी स्वामी असे पाण्यात पाय टाकून बसले होते. साधा दंडोत करायला आले. श्रीचरणावरती माथा टेकवायला गेल्या आणि स्वामींनी हळूच पाय बाजूला केले. त्यामुळे काय झालं, स्वामींनी पाय बाजूला श्रीचरण बाजूला केले. साधांचं तोंड पाण्यात बुचकळलं गेलं. नंतर इथं असं नसताना स्वामी म्हणतात की साधा या पाण्यात पोहायला.
साधा होकार देते, पण थोडा वेळ लावते, मग स्वामी म्हणतात आता संपलं, आता नाही पाण्यात खेळायचं. असं हे साधा जळकडा बोलावणे स्थान हे समोर जे स्थान दिसत आहेत हे 2 स्थान. या 2 स्थानांना चाललोय. ते देगाव भोजनता आणि देगाव ढगावरी असं स्थान, हे 2 आहेत. तिथे चाललोय. हे आहे माझ्या उजव्या हाताचं स्थान, ते देगाव भोजनता आहे. आणि हे जे डाव्या हाताचं आहे तर देगाव ढगावरील असं स्थान. तो ओरिजिनल जी जागा आहे ती आपल्याला वंदन करायला मिळते, त्याच्यावर डोकं टेकवायचं. हे आहे देगाव ढगावरील असं स्थान. हे देगाव भोजनता आणि मी म्हटलं तसं हे देगाव ढगावरील असं स्थान. आता मी इथून चाललेले पंचगंगा अनुवादी या तीर्थस्थानाला. दूर आहे थोडंसं म्हणून व्हिडिओ पॉज करून ठेवतो. हे राजमठाचा कळस. हे सकाळी आपण केलेलं 20वा स्थान. पण ही नदी आहे, हे इकडे आता पंचगंगा या स्थानाकडे चाललं. हे समोर जे दिसतंय हे छिन्नपापी गुंफा, छिन्नस्थळ इकडे आहे. हे जे समोर दिसत आहेत महावाक्य निरूपण वगैरे ते तीर्थस्थान आहेत. आपण नदीच्या पलीकडच्या काठावरती येतो. डाव्या बाजूला छिन्नस्थळीकडून जाताना राजमठाकडे, आता उजव्या काठावरती आहे. आणि राजमठाकडून जर म्हणाल तर आपण नदीच्या डाव्या काठावरती आहे. सध्या छिन्नस्थळी, डोमेग्रामला, ओरवाली या परिसरात पांचाळशे, पैठण, खडकुली तीर्थस्थान वगैरे सगळे स्थानक वंदन करायला मिळत आहेत. त्यामुळे खूप रश आहे, खूप गर्दी आहे. रोज रात्री छिन्नस्थळीचाच विषय घेतला तर 20-25 गाड्या मुक्कामी राहतात, त्याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही. आणि बाकी परिसरात वेगळ्या, म्हणजे जर अंदाज बांधला तर 400-500 गाड्या रोजच्या छिन्नस्थळीला खडकुलीला येऊन जातात. तीर्थस्थान आपण ज्या स्थानाला ते हे पंचगंगा स्थान. हे ज्या पायऱ्या दिसत आहेत एका मतानुसार नमस्कारी आहे, एका मतानुसार नाही. आता आहे असेल तर तोटा आहे, नसेल तर काही तोटा नाही. असेल तर तोटा म्हणजे आपण जर त्यावरनं चालत गेलो तर अवधी लागू शकतो, नसेल तर काय हरकत नाही. त्यामुळे आपण आहे असं गृहीत धरूनच इथे यायला हवं आणि वंदने करायला हरकत नाही. हे पंचगंगा अनुवादू देगावचा ब्राह्मण, त्याच्या 5 मुली विधवा होत्या. त्या 5ही मुली विधवा झाल्याने सर्व गावकरी लोक त्यांना
पंचरांडा म्हणायचे. 5 विधवा मुलींचा बाप त्याला कुत्सितेने उपहासाने पंचरांडा म्हणायचे. स्वामी म्हणतात या पंचगंगो. तो म्हणतो निवाला जी निवाला. आजपर्यंत मला पंचगंगा असं या शब्दाने कोणीच म्हटलं नाही. शांत जरा स्वामींच्या दर्शनासाठी. जसं मी त्या दिवशी देवच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की स्वामी देगावला सध्याच्या घडीला 3 तीर्थस्थान आहेत. 2 ओटे आहेत, एक अन्य मंदिरात आहे. तर देवगावलाही हा ब्राह्मण असेल, ती बाई जी दर्शनाला आली असेल, ती पाण्यावर चालली छन्नस्थळीला दर्शनाला येताना, तर लोकांना आश्चर्य वाटलं असेल. मग इतरही भक्तजन देवाचे भक्त झालेले असावेत. पण आजच्या घडीला मात्र त्या गावात कोणी उपदेश नाही आहे. असेल एखादून तर ठाऊक नाही, मला ठाऊक नाही. आता जे स्थान आहे जास्त तीर्थस्थानाला चाललेलं आहे, जे देवद्रोणी स्थान असं म्हणतात, त्या स्थानाला चाललं आहे. म्हणजे खोल डोहातून या नदीच्या देवता स्वामींच्या दर्शनाला आल्या. त्यांनी पूजन केलं. हे भांडे वेदान पाषाण फोडणे, हे महावाक्य निरूपण आदिस्थान. आणि आता हे छिन्नपापी परिसर, छिन्नस्थळी परिसर. आता आपण यानंतर एक स्थान केलं की आपण छिन्नस्थळीला पोहोचलो. हे ते छिन्नस्थळी देवद्रोणीचं स्थान. हे आहे देवद्रोणीचं तीर्थस्थान. मी सगळ्यांना डोमेग्रामला आव्हान करेल की जेव्हा तुम्ही वंदनाला येता, नदीतले स्नान करता, त्यावेळेस जो चौकोनी ओटा असतो त्याच्यावरती डोकं ठेवलं तरी हरकत नाही. पण ओरिजिनल जी जागा असते, जी नमस्कारी जागा, जसं इथे त्या नमस्कारी जागेवरती डोकं टेकवायचं. त्याचं कारण नमस्कारी जागा उपलब्ध असताना इतर जागेवर का ठेव. हे ती देवद्रोणी, म्हणजे जिथं देवता राहत होत्या. आता एखाद्याचा प्रश्न असेल, ते आता कुठे राहतात ते मला माहिती नाही. हे छिन्नस्थळी, देवद्रोणी. तुम्ही नाही दंडवत. हे भूषण भाऊ रुद्रपूरचे पुजारी स्थान दर्शनाला आलेले. लोक भेटतात ना, वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या शंका, हो की नाही, मजा येते. तो सगळा एक्सपिरियन्स काहींचा असतो. रोजचा बघणारे असतात, ते आवाजासह चेहऱ्याला ओळखतात. काही जण भेटताना अशा पद्धतीने भेटतात की खूप ओळख आहे, नंतर येऊन विचारतात तुमचं नाव काय. बरं, नाव सांगितलं, पुढचा प्रश्न राहतो की मग तुमच्या चॅनलचं नाव काय. आता बिचारे बघतात पण दोन्ही गोष्टी लक्षात राहत नाही. दंड जाय दंड. हे आहे महालक्ष्मीचं तीर्थस्थान. हे आहे महालक्ष्मीचं तीर्थस्थान. दंड दादा. हे आहे रुद्रपूरचे पुजारी दादा. दंड दंड. हे आहे छिन्नस्थळी आणि या छिन्नस्थळीच्या एक्झॅक्टली समोर असणार आहे महालक्ष्मी.
हे समोर जे दिसतं हे जळसेनी आसनस्थान. 2 दिवसापूर्वी पाऊस पडल्यामुळे इथं पाणी साचले. हे अतिशय घाण वास बीस पिवळं क्षार पडलेले. अगोदर पाणी नव्हतं, एकदम कोरडी ठकठकीत झाली होती. काही विशिष्ट ठिकाणीच पाणी राहिलं होतं, बाकी कुठेच पाणी नव्हतं. तर हे आहे जळसेनी तीर्थस्थान. हे आमचे वामन मुंदादा अंकुळनेरकर पाण्याची सेवा करतायत. भक्तजनांना इथं पाणी आणून ठेवत आहेत रोज पिण्यासाठी. हो हो हो. कुठला आहे भाऊ? अंमळनेरचा आहे का? हा अंमळनेरचा आहे. हा यूट्यूबला बघत असतो आपल्याला. तर हे आहे सगळे तीर्थस्थान. जिथून मी सुरुवात केली ती जळसेनी स्थानापासून, म्हणजे हे आसन छिन्नस्थळीपासून पुन्हा एकदा सुरुवात इथून केली. शेवट इथे दाखवतो. हा व्हिडिओ थांबवतो. हे 85 तीर्थस्थानं. त्या 85 तीर्थस्थानांच्या 100पेक्षा जास्त लिळा. नंतर सविस्तर दर्शन, मधला ओटी, बाकीचे सगळे आपण व्हिडिओ टाकलेलेच. धन्यवाद.